मित्रांनो, आपण खूप महत्त्वाचे जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचे अगोदर सोपे प्रश्न असतील, त्यानंतर थोडे हार्ड लेवलचे प्रश्न देखील आपण याच व्हिडिओमध्ये घेतले आहे। एकूण 100 प्रश्न असतील। खूप कमी टाईममध्ये जास्त प्रश्न घ्यायचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे। चला मग प्रश्न स्टार्ट करूया। नंबर 1 आहे, महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी सांगितलेली आहे तर 720 किमी आहे बघा। नंबर 2 आहे, महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे बघा? 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात झाली आहे। भारतामध्ये पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। 3 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, टिंबटिंब यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधले कोणी? तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिर बांधले रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये। चला मग पुढे बघूया। महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल विचारण्यात आलेले बघा, तर श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते। 5 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ विचारण्यात आले आहे, तर तुम्ही असं देखील लक्षात ठेवू शकता 3773 हे बघा। तसं नाही आठवलं तर समोरून 3 आहे, शेवटून 3 आहे, असं देखील लक्षात ठेवू शकता आणि मधोमध 7 असे ट्रिक लावायची। आणि कारण की ही संख्या मोठी आहे, 3,07,713 चौकिमी, एवढी मोठी संख्या लक्षात राहत नाही, तर कधी कधी ट्रिकनुसार बघायचं। आता हा महाराष्ट्राचा विस्तार किती आहे बघा, तर अक्षांश 15.8 महाराष्ट्राचा विस्तार आहे। चला मग 7 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे? तर आपल्या प्यारा महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। तुम्हाला माहिती असेल की स्टार्टिंगचे प्रश्न खूप सोपे आहे, त्यानंतर हार्ड लेवलचे प्रश्न देखील याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी। 9 नंबरचा आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे बघा। 10 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रामध्ये कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे बघा, 1646 मीटर। तर याला कशी ट्रिक लावायची, मधोमध 6 आहे, शेवटी 6 आहे, असं देखील लक्षात ठेवू शकता। आता मी तर ह्या ट्रिकनं काम करून घेते, माझं धकून घेते, तुम्हाला कोणत्या ट्रिकने जमेल ते करायचा प्रयत्न करायचं बघा, जेणेकरून आपला 1 मार्क पक्का असतो। 11 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, कोणत्या डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नदीची खोरी वेगळी केली आहेत किंवा वेगळी झाली आहे? तर शंभू महादेव या डोंगर रांगा भीमा व कृष्णा नद्याच्या खोऱ्यामुळे ही वेगळी झाली बघा। 12 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्याची खोरी वेगळी झाली आहे? 2 नद्या कोणत्या? गोदावरी, दुसरी आहे भीमा। तर हरिश्चंद्र बालाघाट हे डोंगर रांगा गोदावरी व भीमा नद्याच्या खोरीमुळे वेगळी झाली आहे बघा, हरिश्चंद्र बालाघाट। 13 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व तापी नदीची खोरी वेगळी झाली आहे? तर सातमाळा अजिंठा, तापी आणि गोदावरी माफ करा। 14 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर 3रा। सर्वात पहिला क्रमांक लागतो बघा राजस्थानचा, राजधानी आहे जयपूर, जयपूरलाच आपण पिंक सिटी देखील म्हणतो बघा। 15 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर 2रा क्रमांक लागतो भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने। पहिला क्रमांक उत्तर प्रदेश, राजधानी आहे लखनौ। 16 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर 6वा क्रमांक लागतो बघा। 17 नंबरचा प्रश्न माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत
उत्पादनानुसार कितवा क्रमांक लागतो? GDP नुसार पहिला क्रमांक लागतो. तुम्हाला माहिती असेल की सर्वात श्रीमंत राज्यामध्ये आपण राहतो, तरी देखील गरीब आहे मी. 18 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एज्युकेशनला खूप जास्त महत्त्व दिलेले त्यांनी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन असं काहीतरी ट्रिक बनवून तुम्ही लक्षात ठेवू शकता. 19 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? नाशिक. तुम्हाला माहिती असेल की नाशिकमध्ये द्राक्ष, तर द्राक्षाची वेल जी असते ती हिरवी असते बघा. तर त्यावरून देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता की हिरवी वेली कशाची असतात? द्राक्षाच्या. आणि द्राक्ष मोठ्या प्रमाणात कुठे होते? तर नाशिक जिल्ह्यामध्ये. तर ते हिरव्या वेली असतात ना, असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. 20 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? बघा, 7वी जनगणना होती 2011ची. 21 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? धुळे जिल्ह्यामध्ये बघा, राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ. 22 नंबरचा प्रश्न आहे. आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरू केलेले सुधारक या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते? बघा, इंग्लिश एडिशन, तर गोखले. 23 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे. आता कोण आहे आणि किती नंबरचे आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 24 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? असं देखील सांगू शकते की शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 1932 मध्ये, जिल्हा अमरावती. इथे 3 प्रश्न तर प्रश्नामध्येच निर्माण होतात बघा. तर कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख. 25 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला. ग्रंथाचे नाव काय? सार्वजनिक सत्यधर्म. त्यांच्या मुलांनी हे जे काय ग्रंथ त्यांच्या मरणानंतर 1811 मध्ये प्रकाशित केला होता बघा, त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांनी. 26 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणास काळकर्त परांजपे म्हणून ओळखले जाते? तर रघुनाथराव परांजपे यांना काळकर्त परांजपे म्हणून ओळखले जाते. 27 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणत्या पुरस्कार देण्यात येतो? तर अहिल्या होळकर. 28 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले? गडचिरोली. 29 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर वैनगंगा नदीवर गोसीखुर्द प्रकल्प बांधण्यात आले आहे बघा. नदीचे नाव वैनगंगा. 30 नंबरचा प्रश्न IMP आहे. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस बघा 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते? तर सामाजिक न्याय दिन. 31 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? तर औरंगाबाद. अगोदरचं नाव होतं खडकी, आता नवीन नाव आहे संभाजीनगर. आता जे जिल्ह्यांची नावे किंवा तालुक्यांची नावे बदलण्यात आली आहे ते नक्की लक्षात ठेवा, कारण की यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. 32 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये आहे फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प. 33 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्याची सर्वाधिक जास्त सीमा लागलेली आहे आपल्या महाराष्ट्राला.
तुम्हाला माहिती असेल की मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ आणि भोपाळमध्ये एक गॅस दुर्घटना झाली होती, त्यावरती एक मूवी देखील बनलेली आहे. 34 नंबरचा प्रश्न, परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगाच्या रांगेला काय म्हणतात? निर्मळ रांग म्हणतात बघा. 35 नंबरचा प्रश्न, दगडी कोळशाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? लिग्नाइट. 36 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, 52 दरवाजेचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मागाशी सांगितलं की जुने नाव होतं खडकी, आता संभाजीनगर नाव आहे बघा. 37 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, टेबललँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? पाचगणी. 38 नंबरचा प्रश्न आहे, वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? महाराष्ट्रामध्ये आपल्या. 39 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महात्मा गांधी यांनी नामकरण केलेले महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते? तर शेगाव. सेवाग्राम, शेगाव. 40 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात VAT कर प्रणाली लागू करण्यात आली बघा. कधी लागू करण्यात आली? तर एप्रिल 2005 मध्ये कर प्रणाली लागू करण्यात आली महाराष्ट्रामध्ये. 41 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? साक्षरतेचं प्रमाण सांगितलेलं आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण खूप कमी आहे बघा महाराष्ट्रामध्ये आपल्या. 42 नंबरचा प्रश्न आहे, अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले होते? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीमध्ये श्रद्धानंद छात्रालय सुरू केले. पंजाबराव देशमुख. 43 नंबरचा प्रश्न, बाबा आमटेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? तर समाजसेवा. 44 नंबरचा प्रश्न, ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? आळंदीमध्ये आहे ज्ञानेश्वराची समाधी. 45 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता बघा? तर कागल या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला होता. 46 नंबरचा प्रश्न आहे, हरित क्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला आहे बघा? तर तृणधान्य. 47 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला? तर 1945. जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला? तर 1945. 48 नंबरचा प्रश्न आहे, रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आपला प्यारा महाराष्ट्र. 49 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये वेरूळ अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहेत? तर कोणता खडक आहे ते जे आपण बघतो वेरूळ अजिंठाच्या लेण्या? तर बेसाल्ट खडकामध्ये ते कोरलेले आहे बघा. तुम्हाला माहिती असेल की अख्खा डोंगरमध्ये ते कोरून बनवलेलं आहे बघा. खडक कोणता? तर बेसाल्ट. 50 नंबरचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, त्यालाच आपण NEERI म्हणतो, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात आहे? तर नागपूरमध्ये. नागपूरमध्ये किती तालुके आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 51 नंबरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? तर 925. 52 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. 53 नंबरचा प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. 54 नंबरचा प्रश्न आहे, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? तर आगरकर. 55 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? तर गोरे होते बघा. ते फुलाचा व्यवसाय करायचे, त्यामुळे लोक त्यांचं जे काय आडनाव फुले पडलं. 56 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? मुंबई शहर. 57 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे?
छत्तीसगड, पूर्वेला छत्तीसगड आहे, उत्तरला मध्य प्रदेश. 58 नंबरचा प्रश्न आहे, मित्रमेळा ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कुठे स्थापन केली? नाशिक. 59 नंबरचा प्रश्न आहे, भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण? संत ज्ञानेश्वर. 60 नंबरचा प्रश्न आहे, माफ करा, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? दर्पण. मला सांगू इच्छिते की खूप जास्त टाइम झालेला आहे, आता 11:30 वाजले आहे आणि आमच्याकडे जास्त तर 10 वाजता लोक झोपून जातात. 60 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? दर्पण. 61 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ. 62 नंबरचा प्रश्न आहे, सकाळी जास्त टाइम भेटत नाही व्हिडिओ बनवायला आणि एवढी शांतता पण राहत नाही, त्या कारणामुळे मी आता रातचा व्हिडिओ बनवते, कारणामुळे दुसरा काही आवाज येऊ नये. 62 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेले जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? नाथसागर. 63 नंबरचा प्रश्न, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? पुणेमध्ये आहे बघा. 64 नंबरचा प्रश्न, कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावती गाविलगडच्या डोंगरात आहे? चिखलदरा. 65 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे बघा, मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर पुणे. 66 नंबरचा प्रश्न आहे, वर्धा व वैनगंगा यांचा संगम कोठे झाला आहे? तर शिवने. 67 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो? तर चंद्रपूर. 68 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते? तर जांभी मृदा सह्याद्रीच्या पर्वतामध्ये. 69 नंबरचा प्रश्न आहे, कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळतो? तर ताडोबा. ताडोबा यावरती खूप वेळेस एक्झाममध्ये आलेला आहे बघा प्रश्न. 70 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात? बघा तर चंद्रपूर. 71 नंबरचा प्रश्न आहे, कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाक नजीक जे धरण बांधण्यात आले बघा, त्या धरणाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आले आहे? तर शिवाजी सागर. 72 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत? बघा हे जे 72 नंबरचा प्रश्न आहे ते अहमदनगर पाहिजे बघा, की अहमदनगरमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळाने पण अहमदनगर जिल्हा मोठा आहे, आता नवीन नाव आहे अहिल्यानगर आणि सर्वात जास्त साखर कारखाने देखील अहिल्यानगरमध्येच आहे. 73 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कोठे आहे? तर इचलकरंजी. ही जी PDF आहे त्याला दुरुस्त करू शकत नाही, त्यामुळे मी जी चुकी झाली ते स्वतः तोंडानं सांगून देते बघा. 74 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? लोकसंख्येची घनता सांगितलेली आहे तर गडचिरोली. 75 नंबरचा प्रश्न आहे, पितळखोरे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद. 76 नंबरचा प्रश्न आहे, नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. 77 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? नाशिकमध्ये आहे बघा. 78 नंबरचा प्रश्न आहे, 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर गोंदिया. 79 नंबरचा प्रश्न आहे, कोणता जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे? तर गडचिरोली. 80 नंबरचा प्रश्न आहे बघा, चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे? तर सिंदेवाली.
81 नंबरचा प्रश्न आहे, बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा. 82 नंबरचा प्रश्न आहे, औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर जालना. 83 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था, त्यालाच आपण मेरी व महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोठे आहे? नाशिकमध्ये आहे. 84 नंबरचा प्रश्न, खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते? तर लोणार सरोवर. उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे बघा, जगातील एकमेव. 85 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर धडगाव, नंदुरबार. जिल्हा नंदुरबार, तालुका धडगाव. 86 नंबरचा प्रश्न, औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत? हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. 87 नंबरचा प्रश्न आहे, सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? छत्रपती संभाजीनगर, त्यालाच औरंगाबाद, पूर्वीचे नाव खडकी. 88 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याची चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहेत? बघा, तेलंगणा. तुम्हाला माहिती असेल, य वरून यवतमाळ, ना वरून नांदेड, हे दोन जिल्ह्यामध्ये सेम निका तालुके आहे बघा, 16 तालुके आहे. य वरून यवतमाळ, ना वरून नांदेड. चंद्रपूरमध्ये किती तालुके आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 89 नंबरचा प्रश्न आहे, फक्त 10 प्रश्न राहिलेले बघा, दादर व नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? ठाणे, आमचा जिल्हा. 90 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वीकडील तालुका कोणता? भामरागड, गडचिरोली. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय कमेंट बॉक्समध्ये सांगा. 91 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. 92 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण कोणते? जायकवाडी, औरंगाबाद. 93 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? साल्हेरचा किल्ला आहे बघा, महाराष्ट्रामध्ये. 94 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? आणि भारतामध्ये देखील पहिला आहे बरं हा, तर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे बघा. 95 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? हे चुकीचं आहे बघा, हे भारतामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस मौसिनराममध्ये पडतो, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. 96 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? ताडोबा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की एकूण 12 तालुके आहे बघा. 97 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? नर्मदा नदी बघा. 98 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? राधानगरी. मातीचे धरण म्हणले तर हा येईल, आणि पहिले धरण सांगितले तर हा येईल, राधानगरी. 99 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई. आकारमानाने सर्वात लहान बघा. आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. 100 नंबरचा प्रश्न आहे, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ बघा. 101 नंबरचा प्रश्न, साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये. 102 नंबरचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे कळसुबाई शिखर. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करू नका, करा. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद. एकूण 100 प्रश्न होते, हे बघा, हे सर्व 100 प्रश्न होते आणि प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे. धन्यवाद. शुभरात्र.